नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत दुसऱ्याच्या फ्लॅटवर गेलो. इट वॉज व्हेरी गुड. त्यात काय नाही अनुभव. त्याच्यात काहीच नाही आलं. मग त्याच्यानंतर ते पण आम्हाला 8-10 महिन्यात सोडावं लागलं, कारण ती जी बिल्डिंग होती स्टँड अलोन बिल्डिंग होती. तर ती बिल्डिंग पी जीला दिली, कारण त्याचे फ्लॅट्स नव्हते जात, विकल्या नव्हते जात, आणि त्यांनी रेंटवर ठेवले होते काही फ्लॅट्स. तर त्याचे रेंट विकल्या नव्हते जात, म्हणून त्यांनी पूर्ण बिल्डिंग रेंटवर पी जीवाल्याला देऊन दिली. तर मग ते आम्ही सोडलं आणि मग नेक्स्ट फ्लॅटवर गेलो. नेक्स्ट फ्लॅटवर तो पण खूप चांगला फ्लॅट होता. पण तिथे एक सडनली एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत, की रात्रीच्या वेळेला हा ऑफिस गेला होता ॲज युजल माझा फ्रेंड, आणि तेव्हा त्याच्या घरनं हे आले होते, स्वीट्स आले होते, जे घरी बनवतात ना, रवा आणि लाडू, याचे रवा आणि बेसनचे लाडू, ते बनवले होते त्यांनी, घरून आणले होते. आणि ते काय थोडे कच्चे टाईप होतं, भाजलं नव्हतं गेलं. आणि मी विचार केला की ते ठीक आहे, आपण फोडेल पूर्ण ग्राइंडरमध्ये मिक्सर करून, आणि ते भाजलं आणि मग परत हे करून टाकेल, त्याचं लाडू बनवेल. तर ते केलं मी, आणि ते करायला घेतलं मी किचनमध्ये. सो किचन असा होता छोटा इतकं, आणि त्याच्यानंतर पूर्ण हॉल इतका मोठा, आणि मग त्याच्या मागे बेडरूम होतं त्याचं. तर मी किचनमध्ये करायला घेतलं, जसं पूर्ण मिक्सरमध्ये टाकलं मी, एकदम अनइझी व्हायला लागलं मला. म्हणजे काहीतरी विचित्रच होतं आहे, असं पूर्ण दबल्यासारखं. मला एक माहीत नाही काय होतं, तर कधी फील झालं ना, पूर्ण असं दाबल्यासारखं मला असं वाटतं की कोणतरी दाबतं पूर्ण सगळीकडनं असं. तसं सेम मला व्हायला लागलं. मी तरी बनवतोय, मी इग्नोर केलं आणि म्हटलं मला लाडू खायचे आहेत, मी आधी लाडू खाणार, म्हणून मी घेतले. तर मी ते घेतले आणि मग ग्राइंडरमध्ये पूर्ण बारीक केलं, भाजायला घेतलं, तूप टाकलं. तूप टाकायच्या आधी खाली सांडलं ते, आणि म्हटलं हाताने घसरलं असेल, म्हणून मी इग्नोर केलं, आणि मी तूप पडत कढईमध्ये टाकलं आणि भाजतोय. आणि हा असं किचनचा जो स्टेज असतो तसा होता, आणि इथे साईडला गॅलरी होती. तर ते स्टेजला जे हे असतं ना, आपण नॅपकिन्स वगैरे ठेवतो, मार्बलचा एक उभा असतो, तर तिथनं मला असं कंटिन्यू वाटते की कोणतरी मला मागत आहे म्हणून. नंतर रिअलाईज झालं आपण हनुमान चालीसा लावली, तरी पण काहीच इम्पॅक्ट नाही. मला कंटिन्यू वाटते की कोणतरी मागत आहे. आता सपोज मी तुझ्यासमोर खातोय, खूप चांगलं खातोय, तर तुला इच्छा होणार ना की तुला पाहिजे म्हणून. तर तसं सेम होत होतं मला. मी बनवतोय, मला असं कंटिन्यू वाटत आहे कोणतरी, कधी साईडनी वाटत आहे, कधी मागून वाटत आहे कोणतरी मागत आहे म्हणून. म्हटलं यार, हे थोडं अवघड चाललं आहे माझ्यासाठी. मग तरी पण मी हार नाही मानली, आणि मी त्याच झोनमध्ये होतो. मी तरी पण बनवून करतोय ते लाडू. मी साखर टाकली, सगळं झालं, लाडू बांधलेत, आणि मग मला असं वाटलं की कोणतरी मला मागत आहे. मला तेव्हा क्लिक झालं की काहीतरी गडबड आहे, मला कोणतरी मागत आहे, मला असं रिअलाईज झालं. मग ते काय केलं, छोटं लाडू बनवला मी, कटोरीमध्ये ठेवला आणि बाहेर ठेवून दिलं ते पाणी. आणि म्हटलं कोणाची इच्छा असेल, कोणाची काय असेल इच्छा म्हणून मागत असेल, म्हणून मी ठेवून दिलं ते बाहेर. तर ते झालं, आणि मला आता म्हणजे मी केलं आणि ठेवून दिलं ते. आता मला जायचं होतं किचनमधून हॉलमधून बेडरूममध्ये. आणि माझी खूप घाण सवय आहे, आपण जिथे बसून असलो ना तिथलाच एक लाईट चालू ठेवेल, बाकी सगळे बंद करून ठेवतो. तर मी किचनचा लाईट चालू आणि बेडरूमचा बंद. आता फक्त मी टॉर्च लावायचा, आणि मला ती लाईट बंद करायची होती किचनची, सो दॅट मी जाईल म्हणून. मग माझा जो टॉर्च आहे, नोटिफिकेशनमध्ये आपण क्लिक करतो ना, तर तसं करत माझं होतच नाही, बटनच नाही चालली, बोटच नाही चाललं आहे माझं त्या बटनवर. म्हटलं काय करू, माझी फुल फाटली होती तेव्हा. मग मला कॉल आला फ्रेंडचा, सडनली त्या मोमेंटला कॉल आला माझ्या फ्रेंडचा, की त्याला काहीतरी काम होतं. म्हटलं रुको 2 मिनिट. टॉर्च लावलं, लाईट बंद केलं, पळत बेडरूममध्ये गेलो, फॅन लावला, लाईट दोन्ही लावलेत, आणि बसलो. आणि मी त्याला सांगितलं, म्हटलं थँक्यू सो मच, बोला तुमने कॉल किया ये टाइम पे मुझे, मेरे साथ ऐसे हुआ. आणि तोच फ्रेंड होता ज्याच्यासोबत मी डिस्कस केलं होतं त्या लास्ट फ्लॅटला, की मला असं झालं होतं. ते जो दगड मारला होता ना मी, तर त्याला सांगितलं होतं, तो होता तिथे. त्याला माहिती आहे की माझ्यासोबत होत राहतात म्हणून. तो बोला ठीक आहे, अभी ख्याल रख, बोले वो आएगा तो, माझा जो फ्रेंड आहे रूममेट, वो आएगा तो देख लेना बोले.
मग तसं झालं. मग मी नेक्स्ट डे सांगितलं मम्मीला की असं असं झालं म्हणून. मम्मीने स्ट्रिक्टली मला बोलली की 12च्या आधी जे काही जेवण बनवायचं तुला 12च्या आधी कर म्हणून, त्याच्यानंतर करायचं नाही. आणि म्हणतात ना की रात्री सोल्स येतात, त्यांना जे काही अपूर्ण इच्छा वगैरे असते असं म्हणतात, मागतात. हां. तर आणि गोड धोड कधीच बनवत नाही, किंवा फ्राईंग आयटम जे राहतो तळण्याचं ते पण आपण रात्री अवॉइड करतो आपण, असं होतं तो. आणि त्याच्यानंतर मग तो सोल मे बी तिथेच राहिला असं मला वाटतं कधी कधी. अच्छा, ती आत्मा तिथेच होती. हां, मे बी आता माहिती नाही, म्हणता येईल. कारण मी बेडरूममध्ये झोपायचो आणि बेडवर झोपायचो कंटिन्यू. मला दारातनं अशी ती बघते, आणि लिटरली बघतीये ती मला. मी फोन बघतोय आणि आपल्याला साईड विजन असतो, एक असं हलकंसं वाटतं की असं लिटरली बघतेय ती. मी बघितलं तिकडे, गायब. आणि परत मग फोनमध्ये लक्ष दिलं, आणि माझ्या माइंडमध्ये तसंच नाही, सबकॉन्शियसमध्ये माइंडमध्ये जर का चालत राहिलं तर गोष्ट वेगळी आहे. पण माझ्या डोक्यात, मी आता ऑफिसमधनं जस्ट आलो आहे, रेस्ट करतोय, आज जेवण वगैरे सगळं झालं, मी बघतोय रील स्क्रोल करतोय, इंस्टाग्राम बघतोय, काही पण बघतोय, कंटिन्यू दिसते ती मला. म्हटलं जाऊ दे, आपण इग्नोर केलेलंच बेटर आहे. त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंडला पण दिसली आहे, आणि मग माझी कझिन आली होती, तर ती झोपली आहे बेडरूममध्ये. तिच्या बाजूला लोड ठेवला होता, ब्लॉस्टर. तिला झोपेत वाटलं की तिच्या बाजूला कोणतरी झोपलं आहे म्हणून. तिने लोड फेकला जोरात आणि ओरडली, आणि मग मला कॉल केला तिने. ती बोलली माझ्यासोबत असं. म्हटलं अवे काही नाही, म्हटलं तिथे असं काहीच नाही घाबरायची गोष्ट, चांगला आहे म्हटलं तो फ्लॅट. आणि तेव्हा काहीच मला वाटत नव्हतं. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तो फ्लॅट सोडला, आणि ॲज पर रूल जे ओनर्सचं असतं ते पेंट करून द्यावं लागतं त्यांना. अच्छा. आमच्या तिकडे. तर आम्ही म्हटलं कशाला खर्च, पेंटरला बोलवायचो. तो पेंटर 5,000 बोलत होता. म्हटलं नको, आपण स्वतःच करू. मी ॲज अन आर्टिस्ट पण आहे, मी कधी कधी पेंटिंग वगैरे करतो. म्हटलं आपणच घर पेंट करू. त्यासाठी आम्ही मशीन मागवली पेंटिंगची, आणि पेंट कोणी हाताने करत नाही, माझा फ्रेंड, आणि एक यांनी करतोय, आणि एक नुसतं बसला आहे. फ्रेंड जो होता आमच्यासोबत, तिसराचाच आला होता हेल्पसाठी, तो बसला आहे नुसता. आम्ही दोघं पेंट करतोय. बेडरूम झाला, हॉल झाला, आली किचनची वेळ. नाही, किचनच्या आधी हॉलमध्ये माझ्याकडे लव्ह बर्डचा केज आहे, इतकं मोठा. ठीक आहे. तर तो मी बाहेर ठेवला, आणि सामान पूर्ण शिफ्ट केलं होतं. फक्त लव्ह बर्डचा केज माझ्या खूप जवळ आहेत, क्लोज आहेत ते लव्ह बर्ड, म्हणून मी त्यांना ठेवलं तिथे. म्हटलं मी स्वतः घेऊन जाईल ऑटोमध्ये त्यांना. तर मी त्यांना बाहेर ठेवलं, पेंटिंग चालू होती म्हणून. आणि डोअरमध्ये जो पॅसेज असतो ना, खाली स्टेअर्स आणि वर स्टेअर्स होत्या, इथे जो मध्ये पॅसेज असतो तिथे त्यांना ठेवलं. आणि डोअरची थोडीशी गॅप उघडी होती, दरवाजा उघडा होता. तर तेव्हा काय झालं, आणि ही सेम टाईम 2-3 वाजताची गोष्ट. आम्ही 2 वाजता रात्री पेंट करतोय. तर तेव्हा काय झालं, आम्ही पेंट करतोय, आणि मला सडनली तिथे दिसलं कोणतरी केजजवळ. आणि मला कलर आठवतो, नेव्ही ब्लू सॉर्ट ऑफ कलर होता, आणि उभी आहे तिथे दरवाजा उघडून, कोणीच नाही पाहिजे. म्हटलं यार. पण मला खूप चांगल्याने आठवतं की तिथे होतं कोणतरी, मला बघत होती ती. मी त्याला फ्रेंडला सांगितलं, मी तेव्हा काहीच नाही सांगितलं, मी नंतर सांगितलं नवीन फ्लॅटला आल्यावर. आम्ही खूप असे फ्लॅट चेंज केलेत या इन्सिडेंटमुळे आणि याच्यामुळे. तर तिथे नवीन फ्लॅटवर गेल्यावर सांगितलं त्याला. मग हॉलमध्ये हे झालं. किचनमध्ये मी पेंट करतोय, किचनचा डोअर आणि त्याला कनेक्ट हॉलचा डोअर होता, आणि जस्ट त्याला लागून मेन एंट्रन्स होता. तर मी पेंट करतोय, आणि एक पॉईंट असा आला की मेन एंट्रन्समधून अशी येऊन मला या दरवाज्यातून ती बघतीये, आणि मी पेंट करतोय. अरे ते इतकी फाटली. म्हणजे असं डायरेक्ट अशी समोर नाही, समोर एकदाच दिसली जेव्हा ती उभी होती तिथे, आणि ती क्लिअर कट बघितलं मी, मला तिथे दिसतीये. म्हणजे बाहीत होती ती कन्फर्म. मी बोललो फ्रेंडला की काकू आल्यात म्हणून. मला वाटलं की कोणी खालचे असतील, आणि तिथे अंधार जास्ती, लाईट नव्हता जास्ती, अंधार होता म्हणून शॅडो टाईप दिसलं मला. पण इट वॉज कन्फर्म की कोणतरी होतं तिथे. हा, बापरे. आणि मी तेव्हा कोणालाच नाही सांगितलं. म्हटलं जर का आत्ता कोणाला सांगितलं तर सगळे निघतील आणि माझं पेंट तसंच राहील. मी त्या थिंकिंगमध्ये मी कोणालाच नाही सांगितलं. आणि नंतर सांगितलं फ्रेंडला नेक्स्ट डे की म्हटलं मला असं लास्ट डेला पण दिसली म्हटली ती. आणि याच्या आधी आमचं डिस्कशन झालं होतं की आपल्याला कोणतरी बघतं म्हणून वाकून, कारण त्याला पण बघायची ती, डे टाईमला सुद्धा बघायची ती. आणि मग त्याच्यानंतर इकडे आलो तर हा तर
आता जिथे राहतो तो फ्लॅट खूप चांगला आहे. असं झालं ते. आणि मग तिथे नक्की कोण होती ती बाय, माहिती पडलं कधी तुम्हाला? माहिती नाही पडलं. म्हणजे मी कधी हे केलंच नाही की तिथे जाऊन ट्रायच केलंच नाही की आपण बघावं की कोण आहे म्हणून तिथे. मे बी ते अट्रॅक्ट आणखी होईल आणि आपण जिथे राहतो तिथे पण उगाच कशाला, म्हणून मी कधीच ट्राय नाही केलं की कोण आहे म्हणून ते. असं होतं ते. आणि त्याच्यानंतर मग मी इथे आलो जिथे राहतोय आता लोणावळ्याला. तर जो फॉरेस्ट रोड आहे पूर्ण, म्हणजे मध्ये काहीच नाही, घरं काहीच नाही तिथे. एखादं घर आहे आणि जंगल आहे, पूर्ण जंगल. तर आत्ता रिसेंटलीच ही गोष्ट आहे. चतुर्थी होती नेक्स्ट डेला. तर मी काय डिसाईड केलं, आता मी जातो, माझं लॉगआउट होतं 10:30 रात्री. तर जाईपर्यंत पूर्ण दुकानं वगैरे बंद होतात, शॉप्स. तर मी विचार केला की नेक्स्ट डे माझा फास्ट राहतो, म्हणून मी डिसाईड केलं की काहीतरी दही वगैरे घेऊन जायचं म्हणून. तर मी दही घेतला आणि स्वीट घेतलं काहीतरी. मी निघालो आणि घेतलं पूर्ण. तर मी लेफ्ट घेतला आणि मग स्टार्टिंगलाच जस्ट, आणि तो रोड थोडा हॉन्टेड आहे म्हणतात, आणि त्या रोडला काही लाईट्स वगैरे नाही आहेत जास्ती, म्हणजे मध्ये एक असं आहेत. तर तिथं पूर्ण अंधार राहतो. तर माझा रोडचा रोड तोच आहे. तर मी हनुमान चालिसा लावून रोज जातो तिथे. तर मी लेफ्ट घेतला आणि मला तिथे एक माणूस लिफ्ट मागतोय. मी म्हटलं याला लिफ्ट, मी कोणालाच लिफ्ट देत नाही, युजली कोणालाच देत नाही आता, कारण जमाना राहिलाच नाही की कोण भरोसाच नाही येतो. तर मी लेफ्ट घेतला आणि मला तिथे क्लिक झालं की मला हनुमान चालिसा लावायची आहे म्हणून. मी तसा टर्निंगलाच लावतो, पण मी लेफ्ट घेतल्या मला क्लिक झालं. मी हनुमान चालिसा लावली फोनमध्ये आणि निघालो. त्याच्या तोंडावर, चेहऱ्यावर असं लाईट मारला मी, अप्पर डिप्पर केलं. तिथे माणूस उभा होता, लिफ्ट मागितली, मी नाही दिली, सरळ गेलो. रोडच्या मध्ये, पूर्ण त्या पॅचच्या मध्ये मला असं फील झालं की माझ्या कोणतरी मागे बसून आहे. म्हटलं असेल म्हटलं कोणी, कारण युजली तो रोड खूप सुनसान राहतो रात्रीच्या वेळेला, आणि 11 वाजता तर कोणीच नाही राहत जास्ती गाड्या. तर मला मध्ये वाटलं की कोणतरी आहे मध्ये माझ्या मागे बसून. मग मी मागे तर बघता नाही येत, मागे बघायचंच नसतं गाडी चालवताना, म्हणून मी मागे नाही बघितलं. लाईट होता, लाईटच्या शॅडोमध्ये मी गाडीची जी शॅडो पडते आपली रोडवर त्याच्यामध्ये बघितलं. कोणीच नाही दिसलं. मिररमध्ये बघितलं, कोणीच नाही दिसलं. मी निघालो आणि माझ्या एरियामध्ये पोचलो. घराच्या 500 मीटर, 1 किलोमीटर आधी मला सेम माणूस परत दिसला. म्हटलं हे थोडं विचित्र झालं माझ्यासोबत. आणि जाताना जो रोड आहे तिथे मला तो माणूस कोणाला लिफ्ट मागून नाही दिसला ना कोणासोबत दिसला. आणि मग म्हटलं हा माझ्या आधी कसा पोचला. तोपर्यंत मी नॉर्मली विचार करत होतो की हा माझ्या आधी कसा पोचला. नंतर मला लक्षात आलं, हो माझ्याकडे दही आणि हे जे असतं ना ते पण अट्रॅक्ट करतं ना यांना, सोल्सला. तर म्हटलं हे काहीतरी आहे. मी घरी गेलो, आंघोळ केली गंगाजलनी, आणि मग बाकीचं सामान काम केलं माझं. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.